नक्कीच पहिल्या चेंडूवर चौका ठोकला गेला होता किरणच्या मार्फत आणि एक आशेचा किरण दाखवण्याचं काम ज्यांनी मात्र केलं होतं. त्या फलंदाजाला परतावा लागलं झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. थोडीशी किंचितची ताकद कमी पडत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. खेळाडू कक्षामध्ये त्याच संघाचे खेळाडू असतील या गोष्टीची आपण नोंद घ्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर दाखल होत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज आकाश एकदा सजोईल हो पहा अगदी स्वतःच्या आयोजनामध्ये आणि स्वतःच्या आयोजनामध्ये ही स्पर्धा आपण खेळत असताना अतिशय चांगलं गोलंदाजी करतोय, पण त्याच्यानंतरही चेंडू कलेक्ट करण्याचं काम आहे त्याच्या मार्फत होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. मयूर जाधव नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात. यांनी जर का 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर ऋषभजी गोडबिंदे यांच्याकडून 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे. त्याच्यानंतर संदीपजी चौधरी साहेब हिवाळी यांच्याकडून 3,333 रुपयाचं रोख पारितोषिक सलग 3 चेंडू 3 षटकाराकरिता असणार आहे. आणि मालबिडीच्या फलंदाज असू द्या किंवा मग इथून बोंबेपाड्याचे इथून मात्र फलंदाज असू द्या शत्रुघ्न भोईर महाराष्ट्र पोलीस आणि कुस्तीपट्टू यांच्याकडून 1,000 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र या दोन्ही संघाच्या फलंदाजांना षटकार हॅट्रिक करिता इथून मात्र देण्यात येईल. म्हणजे पहा जर ऋषभनी जर आपल्या क्षमस्व मयूरनी जर का इथे मात्र षटकार हॅट्रिक ठोकली तर तब्बल 8,000 रुपये त्याला इथून मात्र मिळताना पाहायला मिळतील. महेश जाधव यांच्याकडून प्रत्येक षटकाराला मयूर यांच्या प्रत्येक षटकाराला 1,000 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र पाहायला मिळतं. षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 आनंद आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहताय. ओ हो यष्टी रक्षण पहा अपील केले गेलं. बॅटची एज असती तर पंचांच्या कानापर्यंत किंचितचा का होईना पण आवाज पोहोचला असता. नक्कीच पारितोषिक चेंज होतं. या सामन्यामधील कुठल्याही फलंदाजांनी गोलंदाजांनी हॅट्रिक केली षटकार चौकार किंवा विकेटची तर शत्रुदादा यांच्याकडून 1,111 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र या खेळाडूंना देण्यात येईल. आणि मयूरच्या प्रत्येक षटकाराला महेश जाधव यांच्याकडून 1,000 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आनंद पुरुष एकदा सजोईल यावे सभेमध्ये चेंडू फटका फसलाय आणि गडी बाद होताना इथून मात्र पाहायला मिळतोय मयूर बाद होतोय. परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. तर गाडीवाला भूषण गोडविंदे दमदार भूषण गोडविंदे दमदार भूषण गोडविंदे दमदार. आर प्रमोद पवार सागर जाधव नेहमी पाठीशी खंबीर नेहमी पाठीशी खंबीर नेहमी पाठीशी खंबीर. आर माणूस की त्याची लयच भारी दोस्तांवर. विकेटचं बदन फलंदाज बाद होताना पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्येही दुसऱ्या चेंडूवर गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला होता. दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर त्याच पद्धतीचं आपल्याला चित्र इथून मात्र पाहायला मिळतं.
रोशन बोबे यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक. बोंबेपाड्याच्या कुठल्याही फलंदाजाने षटकार ठोकला तर पाहायला मिळेल. आल्या आल्या आक्रमण करण्याचा निर्णय सतीश लोणे. चेंडू खाली आल्या पावली. आता मात्र परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट सोबत हाही फलंदाज तंबूच्या आश्रयाला. सलगचे 2 चेंडू आणि 2 विकेट सोबत मैदानाच्या आतमध्ये होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं बॉलर ऑन हॅट्रिक. आणि या विकेट हॅट्रिक करिता शत्रुघ्न भोईर महाराष्ट्र पोलीस उत्कृष्ट कुस्तीपटू यांच्याकडून 1111 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र प्रदान करण्यात येईल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होतो. षटकात येईल. पुढचा बॉल कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल केले गेले. सतीश लोणे आहे तिथे आणि इथे मात्र सलग 3 चेंडू 3 विकेटचं पतन झालं. पण गोलंदाजाच्या खात्यामध्ये रनआउटची विकेट लिहिली गेली जात नाहीये. त्यामुळे टीम हायट्रिक डेफिनेटली पाहायला मिळेल. एकदा मालबिडी संघ आपल्या टीम हायट्रिक करिता जोरदार टाळ्या वाजवूयात. सलग ते 3 चेंडू 3 विकेटचं पतन. दादाच्या नावाचा हाय बोलबाला. दादाच्या नावाचा हाय बोलबाला. दादाच्या नावाचा हाय बोलबाला. आर महेश भाई शैलेश पाटील सदैव हाय त्याच्या संगतीला. सदैव हाय त्याच्या संगतीला. सदैव हाय त्याच्या. रनआउटची विकेट मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि एकही धाव इथून मात्र खर्च करून दिली गेली जात नाही. धावसंख्या 5. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल शरीराचा वेध घेतला गेलाय. रडारमध्ये नसावा. स्टम्पच्या लेनमध्ये नसावा. लेग बाईटच्या स्वरूपातली एक धाव इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. असं वाटलं की माधव ठाकरे सरांच्या शैलीमध्ये लेग बाईट दर्शवलं जाईल. धावसंख्या 6. यावेळेस आपण पाहताय डॉट बॉल. आणि चला एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत या खेळाडूकरिता. कारण लेग बाईटची धाव असते ती त्याच्या खात्यामध्ये आपण ॲड होताना आपण पाहताय. एकच लेग बाईटची इथून मात्र धाव आली आहे. याच्या व्यतिरिक्त संपूर्ण इथून मात्र निर्धाव शतक इथून मात्र त्यांनी फेकलंय. नक्कीच लेग बाईटची फक्त एक धाव आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली आहे. चांगली गोलंदाजी इथून मात्र आपण पाहताय. दोन्ही टीमसाठी प्रत्येक षटकारसाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक दीपकजी पाटील साहेब यांच्याकडून पाहायला मिळतं. दोन्ही घरचे संघ आहेत. दोन्हीही जवळचे आहेत. घनिष्ठ जीवष्य आणि कंठस्थ संबंध आहेत या दोन्ही गावांचे. म्हणून पारितोषिकांची एवढी खैरात इथून मात्र केली जाते. टोटल केली तर 5, 3, 8, 9 हजारापर्यंत जातं एक पारितोषिक. गोलंदाज सगळ्या हो खूप काही चेंडू हवेमध्ये. यावेळेस इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं सिंगल अंकित होतीये. डबलच्या प्रयत्नामध्ये जोखीम पत्कारली गेली होती. 2 धावा यशस्वीरित्या सध्या तरी इथून मात्र पूर्ण होत असताना आपण पाहताय. धावफलक 2 धावेने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचताना आपण पाहताय 8 या अंकावर धावफलक. पंडित गायकर इथे उपस्थित होत आहेत. आपण मुख्य व्यासपीठावरून सन्मानाने स्थानापन्न व्हायचंय. ओहो तिथे मात्र चेंडू उडवलं गेलं. लक्षपूर्वक क्रिकेट खेळा मित्रांनो. तिथे मात्र फलंदाज कधीच निघालाय. अंग स्पर्श झाला. विकेटचं बद्दल फलंदाज बाद. आवेश मारतो. हिट विकेट आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली. अंग स्पर्श झाला आणि यस सचिन बोंबे जय मल्हार श्याम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय. हा चेंडू इथून मात्र आपल्याला
हुकी हुकी डाव द्यायचा प्रयत्न इथून मात्र पाहायला मिळाला. नक्कीच इथून मात्र सचिन बोंबे यांच्याकडे पारितोषिक आहे. ऋषभ यांच्याकडून 5,000 रुपये सलग 303 षटकाराकरिता आणि यावेळेस विकेटचं पतन. पारितोषिक लावायच्या आधीच विकेटचं पतन झालंय. पहिल्यांदा त्याला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. देवी आईच्या आशीर्वादान सुखी हाय सार गाव. गाव देवी आईच्या आशीर्वादान सुखी हाय सार गाव. भूषण भाऊचं गाजतय नाव, आमचे दादाचं गाजतय नाव. भूषण भाऊचं गाजतय नाव, आमचे दादाचं गाजतय नाव. वन्स अगेन व्हाईट बॉल. वन्स अगेन नाही पण आत्ता मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. एक धाव मिळते धावफलक एकेरी धावेने. 9 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. सिंगल अंकित होती. डबलचा प्रयत्न जरी केला गेला असला तरी तो पूर्णत्वास नेण्याची क्षमता या फलंदाजांमध्ये आहे. इथून मात्र त्यांनी दर्शवलं गेलं. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 धाव्याच्या बढतीनं 11. चला टीम आई गावदेवी पिळंजे, त्याच्यानंतर पॉवर शेलार ए, जय बजरंग पॉवर शेलार ए आणि जय पारधी बाबा धामणगाव या तिन्ही संघांनी ठीक 3 वाजता इथे रिपोर्टिंग करायचं आहे. तिन्ही संघांना विनंती असेल की आपण ठीक 3 वाजता इथून आता रिपोर्टिंग करायचं आहे. अंतिम चेंडूवर काय घडलं तर अंतिम चेंडूवर आपण बघितलं तर 1 धाव कंप्लीट होताना पाहायला मिळाली. एकरी धावेने धावफलक 12 विजयाकरिता 13 या धावसंख्येची आवश्यकता. श्रीकृष्ण मानिवली आणि रिहानवीर सूर्यानगर. चला टॉस करण्याकरिता यायचं आहे. रिहानवीर सूर्यानगर आणि श्रीकृष्ण मानिवली. चला या त्वरित टॉस करण्याकरिता. श्रीकृष्ण मानिवली आणि रिहानवीर सूर्यानगर. चला या. श्रीकृष्ण मानिवली. चला टॉस करण्याकरिता यायचं आहे. श्रीकृष्ण मानिवली टीम कॅप्टन त्वरित या. धावसंख्या आहे 12 विजयाकरिता 13 धावसंख्येची आवश्यकता. 13. नाणेफेक होते. कॉलिंग कोण देतो? रिहानवीर सूर्यनगर मानिवली टीम कॉल देत आहेत आणि नाणेफेक विन होतोय रिहानवीर सूर्यनगर संघ. निर्णय स्वीकारला क्षेत्ररक्षणाचा आणि आमंत्रित केलाय मानिवली संघाला फलंदाजीसाठी. चला 12 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात विजयाकरिता. 13 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये विजयाकरिता वाचते. घरचं मैदान आणि घरच्या प्रेक्षक राजासमोर सध्या तरी खेळ करत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय संघ मालविडी आणि त्याच्या विपक्षात पोंबेपाडा.
सन्माननीय दीपकजी पाटील साहेबांकडून पारितोषिक लावले गेले. पहिल्या षटकामध्ये जर का सामना संपवला तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र संघाला देण्यात येईल. तिथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि मालबिडीचे सपोर्टर एकदम खतरनाक पोहोचलेत तिथे. चला मालबिडीचे जेवढे सपोर्टर एकदा जोरदार आवाज द्यायचा आहे. क्या बात आहे, जबरदस्त सपोर्टर इथे मात्र पोहोचलेत. झेल घेण्याचा प्रयास केला गेला होता इथे मात्र. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलंय. बाउंड्रीच्या दिशेनं जाणारा हा चेंडू काहीही मिळणार नाहीये, कारण जी सीमारेषा आहे त्याच्या आतमध्ये राहून खेळ करणं गरजेचं होतं. जे की सीमारेषेच्या पलीकडे जी खेळपट्टीची सीमारेषा आहे त्याच्या थोडंसं मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि पंचांनी ती पाहणी केली गेली आहे. त्यामुळे काहीही मिळणार नाहीये. डॉट बॉल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू संपुष्टात येत आहेत 2 धावसंख्या 1. विकेटचं बटन, फलंदाज बाद. ओहो, यावेळेस तीर्थापैकी काहीही मिळणार नाहीये. अपील इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. स्ट्रॉंगली अपील सध्या ती करत असताना असं वाटलं की कमी धावसंख्येचं आव्हाने कुठेतरी इझिली पार केलं जाईल, पण तसं काहीसं चित्र दिसत नाही आहे. निरोधापैकी डॉट बॉल आपण सध्या तरी पाहतोय. 5 चेंडूचा काही संपलाय, धावसंख्या 1. वाईट बॉलचा इशारा पंच सध्या तरी आमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचवत आहेत. एकेरी धावेने धावफलक 2 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आपण सध्या तरी पाहत आहे. गोलंदाज सय्या. पुढचाही बॉल यावेळेस स्ट्रोक तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जारी ठेवला गेला आणि षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक पहिले संपले आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3. विजयाकरिता 12 चेंडू आणि 10 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासते. बघूया काय होईल. तोपर्यंत एक सुवर्ण संधी डिक जॉकीला आणि परतूयात मॅचमध्ये.
गोलंदाज तयार. पुढचाही बॉल इथून मात्र आपण पाहताय सिंगल मिळते. या डबलच्या प्रयत्नामध्ये जोखीम पत्कारली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये या पद्धतीनं या क्षणाला चुकी होणं थोडंसं धोकादायक ठरू शकतं. कारण पहिल्या षटकामध्ये 3 धावा गेल्याची आवश्यकता असताना क्षेत्ररक्षण आता मात्र स्ट्रॉंगली होणं गरजेचं आहे. धावसंख्या 5 या अंकावर विजयाकरिता अजूनही 8 या धावसंख्येपासून दूर राहत आहेत. गोलंदाज तयार. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतील. शरीराला स्पर्श होणारा चेंडू आपण पाहताय. थोडीशी तुतुमेव पाहायला मिळाली आणि धाव कंप्लीट केली गेली. एक सिंगल न धावसंख्या 7. 6 या अंकापासून अजूनही विजयाकरिता दूर राहतात. म्हणजे एखादा मोठा फटका आणि तदनंतर मात्र सामना फिनिश असं काहीसं चित्र इथून मात्र आपण पाहू शकताय. सिंगल धावसंख्या 7. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. ओहो हो वेगवान आणि इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन. फलंदाज बाद होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर महेंद्र दाखल होत असताना आपण पाहताय. डावखुरी आताचा फलंदाज आहे. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल ऑन साईडला यावेळेस भिरकावून देत असताना आपण सध्या तरी पाहताय. एक धाव मिळतीये. आता मात्र खूप सारं लेझी क्रिकेट, कंटाळवाणं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सिंगल डबलला महत्त्व देऊन आता मात्र जो धावसंख्येचा क्रम आहे तो पुढे सरकवण्याचं काम करताय. धावसंख्या 8. अजूनही 5 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दिवेश पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस निर्धावफेकी डॉट बॉल. गोलंदाज तयार. ओहो हो यावेळेस काय म्हणावं, पंचांचा इशारा काय पोहोचतोय तर षटक समाप्तीचा पोहोचलाय. षटक संपलंय. क्रमांक 2 षटकांच्या समाप्ती. आता धावसंख्या 8. आता मात्र विजयाकरिता 6 चेंडू आणि 5 या धावसंख्येची आवश्यकता. कुछ तो जादू आहे. नक्कीच आता मात्र चर्चेला इथे मात्र उदाहरण आलंय की बॉम्बेपाडा ए संघाला, सुन्नी स्पोर्ट बॉम्बेपाडा ए संघाला टप देणारी टीम कुठली असेल तर सुन्नी स्पोर्ट बॉम्बेपाडा बी. या चर्चेला उदाहरण मात्र आता इथे येताना पाहायला मिळतं.
6 चेंडू आणि विजयाकरिता 5 या धावसंख्येची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आणला गेलाय कुठे. 6 चेंडू विजयाकरिता 5 या धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मयूर इथे मात्र सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मयूर. पहिलाच बॉल मयूरचा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट बॉलचा इशारा. गरीबी में आटा गेला. आधीच कमी धावा आणि त्यामध्ये अतिरिक्त चेंडूंचा भरणा. सचिन दादाचं टेन्शन वाढायला सुरुवात. धावसंख्या एकेरी धावेने जाऊन पोहोचतीये 9 म्हणजे विजयाकरिता 4 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. यावेळेला पंचांचं हात आकाशाच्या दिशेनं. विकेट सोबतन फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. काहीतरी गोलंदाजीमध्ये जादू आहे. धावसंख्या 9 या अंकावर आता मात्र विजयाकरिता 5 चेंडू आणि 4 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र वाजतीये. चला गेम स्पीडअप करायचंय. सध्या तरी सचिन दादा फुल प्रेशर मध्ये क्रिकेट खेळतात आणि हृदयामध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. षटकार करिता 500 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. दोघांपैकी कुठल्याही फलंदाजाने षटकार ठोकल्यानंतर 500 रुपयाचं रोख पारितोषिक. सिंगलने धावसंख्या 10 त्याकरिता 3 4 चेंडू आणि 3 या धावसंख्येची आवश्यकता. हो यावेळेस बॅक साईडला जाणारा चेंडू सिंगल मिळते. डबलच्या प्रयत्नामध्ये जोखीम इथून मात्र पत्कारली गेली होती 2 धावेची आणि त्या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. धावफलक पुढे सरसावत असताना 2 धावेने जाऊन पोहोचत असताना 12 स्कोर इक्वल. विजयाकरिता आता मात्र 1 धावसंख्येची आवश्यकता. तीन चेंडू आणि विजयाकरिता 1 या धावसंख्येची आवश्यकता. सिंगल डबलनं सामना विजयी करण्याचा मनसुबा आखला गेला होता आणि तो सध्या तरी पूर्ण होत असताना आपण पाहत आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम. आणि बघूया इथे मात्र 3 चेंडू 1 धावसंख्येची आवश्यकता असताना काय घडतं. पुढचा बॉल यावेळेस गॅप मधून एरला आणि सामना विजयशी ठरताना पाहायला मिळतोय. टीम आई गावदेवी मालबिडी जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. चला नेक्स्ट मॅच करिता आपण सूर्यानगर आणि टीम श्रीकृष्ण मानिवली मैदानाच्या आतमध्ये दाखवला आणि या सामन्याचं मॅन ऑफ दी मॅचचा किताब जातोय नो डाऊट आनंद. प्लीज वेलकम ज्यांनी निर्धाव शतक हाताळलं. आम्ही विनंती करतोय आपण